नमस्कार मित्रांनो, मी आपला कृष्णा पाटील श्रावणी ग्रुप नांदेड. तर आज आपण जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे या योजनेविषयीची सर्व माहिती घेणार आहोत. आज आपले कस्टमर आपल्या शॉपला आलेले आहेत. तर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम प्लस अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ कशा प्रकारे काम करते याची आपण माहिती घेणार आहोत. चला तर आपण चालू करूया. सर सांगा काय काय प्रॉब्लेम आहेत तुमचे. नाही, जे अण्णासाहेब पाटील मध्ये जे 15 लाखापर्यंत जे लोन मिळते हा. ते कोणत्या बेसिसवर 15 लाख लोन हा. मिळते? आता मेन सरांचा प्रश्न असा आहे की जे 15 लाख रुपये लोन आहे, 15 लाख रुपये लोन ते कशा मार्फत आणि कशा पद्धतीने मिळणार आहे. तर सर तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे जे 15 लाख अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ तुम्हाला कर्ज नाही देणार. तुम्हाला तुम्ही घेतलेल्या कर्जावरती व्याज परतावा देणार आहे. म्हणजे सपोज तुम्हाला जर 1000 रुपये जर हप्ता आला, 1000 रुपयामध्ये जर तुम्हाला 200 रुपये जर व्याज आलं तुम्हाला, तर ते मंडळ तुम्हाला व्याज रिटर्न देणार आहे. म्हणजे ते 200 रुपये तुम्हाला रिटर्न देणार आहे. सपोज आता तुम्हाला 12% बँकेने कर्ज दिले, तर 12% तुमचे हप्ते पाडून दिलेले राहतील, त्याच्यामध्ये तुमचं व्याज कटणार. नंतर कालांतरानं ते जेवढं व्याज आहे ते आपल्याला मंडळ आपल्या अकाउंटला क्लेम केल्याच्या बाद रिटर्न देते. नाही, जे ते तुम्ही म्हणत आहेत ना 15 लाख रुपये भेटणार, म्हणजे 15 लाख आपण भेटणार, ते बँक ठरवणार ना किती द्यायचं ते. हा, हे बघा आता कसं आहे, तुमचे रिलेशन आहे, जर तुमच्या बँकेशी रिलेशन कसे आहेत, बँक तुम्हाला काय म्हणते, बँकची म्हणजे तुमच्या व्यवसायाकडे पाहूनच तुम्हाला बँक कर्ज देणार आहे. आता सपोज आता आपण 15 लाख तर आपण टाकू शकतो, असं 15 लाख आहे ते निर्णय तर शेवटी तुमचं डॉक्युमेंटेशन पाहून, तुमचा व्यवहार पाहून, तुमचं मार्केट नॉलेज काय का पाहून, बँकेशी कसे व्यवहार आहेत तुमचे, ITR वगैरे काय, तुमचं उत्पन्न किती काय नाही, यानुसार तुम्हाला बँक कर्ज देणार आहे. आता सपोज आता 15 लाखाची जरी आपण फाईल टाकली तर कोणती बँक 5 लाख देते, कोणती लाख, तुमचा व्यवहार पाहणार. ते तुमचा जर ITR वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल, तर बँक तुम्हाला 15 लाख पण देऊ शकते. म्हणजे ना 15 लाख देऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला आपलं उत्पन्नाचं म्हणजे स्त्रोत तुमचं उत्पन्न, व्यवहार बँकेशी व्यवहार तुमचा. बँकेशी व्यवहार. आता समजा आता तर आपण नवीनच व्यवसाय करायला, नवीन सुरुवात, तर बँक आहे ना 2 लाखापर्यंत जास्त काही देऊ शकते. तेव्हा बँक आता ते व्यवहारावर डिपेंड आहे. प्रत्येक गोष्ट ही तुमची बँकेशी व्यवहार. आता मॅनेजर सपोज, आता काही जण म्हणतात मॅनेजर माझ्या ओळखीचा आहे, मी म्हणलं 10 लाख देते मला, मी म्हणलं 15 लाख देते. पण व्यवसाय शेवटी जर तुमचा व्यवसाय जर नवीन असेल तर तुम्हाला तुमचे जे बँकेचे व्यवहार आहे, तुमची वर्तणूक वगैरे पाहून त्याच्यावरच डिपेंड आहे. तुम्हाला 10 देणार, 15 देणार असं सांगता येत नाही. आता त्याच्यामध्ये ओळखी येतात, सोयीदार येतात, म्हणजे सगळं आपलं सगळे सोयरे येतात, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात. गॅरेंटर वगैरे त्या गोष्टीमध्ये सगळे होतात. प्रोसेस कशी होणार आहे? आता सर्वप्रथम तुम्हाला कागदपत्र लागणार. आता सपोज आता स्टार्टिंगला तुम्ही आता अण्णासाहेबची फाईल तर करायचे, व्यवसाय तर चालू करायचाच आहे तुम्हाला, पण ऍक्च्युअली तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट काहीच माहिती नाही. फर्स्ट स्टार्टिंग पॉईंट आहे, तुम्ही बँकेशी जाऊन बोला, सर आमचा असा असा शॉप आहे किंवा आम्हाला असा शॉप चालू करायचा आहे, तर आम्हाला याच्यासाठी लोन पाहिजे. आणि त्यांना सरळ सांगायचं की आम्ही अण्णासाहेब मध्ये फाईल करणार आहोत. नाही, अण्णासाहेबसाठी फाईल करणार, पण काही आता म्हणजे अण्णासाहेब पाटीलला आर्थिक मंडळ अटॅच बँका राहतात ना कोणत्या, त्यांच्या पण अटॅच बँक आहेत. पण शक्यतो आता कसं आहे, कोणता पण नाही झाला, कोणता पण कर्ज द्यायचं झालं तर शक्यतो दत्तक बँक. म्हणजे आता कसं राहते, आपलं एक सेक्शन राहते, आपला इलाका, आपलं गाव राहते, त्या गावातली दत्तक बँक कोणती आहे, SBI. सहसा तिला प्रयत्न करा, कारण ती तुम्हाला डावल वगैरे करू शकत नाही. आणि दुसरी आता अण्णासाहेबच्या मध्ये ते तर तुम्हाला शेवटला आहेतच, नाही म्हणलं तर त्यांना तर द्यावंच लागणार, कारण त्यांचा करार अण्णासाहेब मामला. त्या बँकाची पण लिस्ट आहे, ती पण मी PDF टाकतो. बँकची लिस्ट पण जिल्ह्यानुसार आहे. आता प्रोसेस बघा, अगोदर तुम्ही बँक, सर्वात महत्वाचं बँक पाशी जाणं. कोणती बँक आहे, तुमच्या रिलेशन म्हणा, तुमच्या जवळीक म्हणा, तुमची दत्तक म्हणा, कोणती बँक, कोणत्या बँकेमध्ये जायचं, तर आम्हाला अण्णासाहेबची फाईल करायची आहे. तेवढं म्हणजे त्यांनी जर हो म्हणलं तर ठीक आहे, आपण आपल्या कामाला लागायचं. आता कामाला लागायसाठी महत्वाचे डॉक्युमेंट आहेत आपले: आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची TC ओरिजिनल आणि TC वर मराठा नाव असणे आवश्यक आहे. दुसरं, तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तुमच्या फॅमिलीचं, कुटुंबाचं उत्पन्न प्रमाणपत्र, किंवा तुमचा जर ITR असेल तर तिथे ITR पण आपण लावू शकतो. आणि तुमचा ऍड्रेस प्रूफ म्हणून आपण इलेक्शन कार्ड, लाईट बिल, रेशन कार्ड हे वापरू शकतो. बाकी सेल्फ डिक्लेरेशन आणि LOI प्रोजेक्ट रिपोर्ट तर ते ऑलरेडी पोर्टलवर त्याच्यावर माहिती बघून सिग्नेचरच करायची आहे. आता ही झाली आपली डॉक्युमेंट, एवढी लागणार आहे. याच्यानंतर प्रोसेस, सर्वप्रथम आता आपल्याला पोर्टलवर जाऊन सगळं तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करून घ्यावं. रजिस्ट्रेशन केल्याच्या बाद तुमचा जे व्यवसायाची माहिती वगैरे सर्व फिलअप करून तुम्हाला LOI साठी आपल्याला टाकावं लागते. LOI आता 10 ते 15 दिवस, 45 दिवसाची मुदत आहे त्यांची.
पण कधी पण येऊ शकते. 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला कधी पण येईल. 10-15 ते 1 दिवसात येईल, 2 दिवसात येईल, तसं काही सांगता येत नाही. वरती किती लोड आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर ही गोष्ट झाली. आता तुमचं लोन झालं, सगळं झालं, बँक झालं, लोन झालं तुमचं. आता लोन झालं, तुम्ही बँकेमध्ये आता समोरची प्रोसेस काय, आता लोन झालं, तुमचे हप्ते फेडायला चालू झाले, पण आता आपल्याला व्याज परताव्यासाठी पुढची प्रोसेस काय करावं लागते. तर याच्यासाठी सर्वप्रथम तुम्ही जे बँकमध्ये लोन झालं मॅनेजरकडून 5 वर्षाचं EMI शेड्यूल, सँक्शन लेटर आणि लोन अकाउंटचं स्टेटमेंट, त्या सगळ्या गोष्टीवर सही शिक्के करून ही 3 कागदपत्र घ्यायचे. तिथून 3 कागदपत्र घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुमचं उद्योग आधार लागणार, उद्योग आधार, आणि तुमचं एक शॉप जे आहे ते शॉपला तुमचं अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ याच्या अर्थसहाय्याने असं म्हणून तुमच्या शॉपचं बॅनर पाहिजे. त्या बॅनर सोबत तुम्ही उभं टाकून तुमचा जिओ टॅगिंगचा फोटो घ्यावा लागेल. ते फोटो आणून नंतर हे सर्व डॉक्युमेंट घेऊन यायचे. पुन्हा पोर्टलमध्ये जायचं, लॉग इन करायचं, लॉग इन करून नंतर त्याच्यामध्ये हे सगळे आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे. सँक्शन लेटर अपलोड झालं, त्याच्यानंतर तुमचे जे क्लेमचे फॉर्म आहेत त्याच्यानंतर ओपन होतात. म्हणजे सँक्शन लेटर म्हणजे काय बाबा, सँक्शन लेटर अपलोड कशामुळे म्हणतात की बाबा तुम्ही लोन घेतलंय, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, पण मंडळाला माहीतच नाही तुम्ही लोन घेतलंय. तुम्हाला व्याज परतावा कसं डायरेक्टली तर टाकू शकत, डायरेक्ट कसं टाकू ते मग आपल्याला सांगायला लागते, साहेब मी या दिवशी हे सँक्शन लेटर एवढं झालं, हे झाले, त्याचं हे प्रूफ आहे बघा, म्हणजेच लोन अकाउंट स्टेटमेंट. म्हणजे हे आहे की नाही, व्याज दर आहे की नाही, हे आता समजा जर एक पहिला EMI पडला, पहिला EMI आपण सगळं इंटरेस्ट तुम्हाला जे हप्ते पाडून देईल त्याच्यानंतर भरावं लागतं. ते रिफ्लेक्ट कधी म्हणजे आपण जर पहिला महिना अपलोड केला, पहिला महिना झाला, अपलोड केलं, सँक्शन लेटर, ही गोष्ट नंतर आहे तुम्हाला सांगतो. आता हे सँक्शन लेटर अपलोड केलं, मंडळाला सांगितलं आम्हाला लोन घेतलं, मंडळ डॉक्युमेंट पाहणार तुमचे, ठीक आहे ओके असेल तर तुम्हाला डन म्हणणार, नाही तर काही त्रुटी आली तर मग तो त्रुटी तुम्हाला सॉल्व्ह करायला. सपोज तुम्ही स्टेटमेंट आणलं, लोन अकाउंटचं स्टेटमेंटच्या ऐवजी तुम्ही सेव्हिंग अकाउंटचं स्टेटमेंट अपलोड केलं, कारण तिकून तुम्ही पैसे इकडे टाकले, इकडे ती एंट्री, त्याच्यामुळे ते कसं रिजेक्ट होतं. त्यांना लोन अकाउंटचं स्टेटमेंट म्हणजे आज तुमचा लोन ज्या खात्यामध्ये पडले त्याचा पुरावा, म्हणजे ते लोन अकाउंट मध्येच येतात. काही जण सेव्हिंग अकाउंट सांगतात, ते थोडं चुकीचं होते, मग नंतर ते त्रुटी सॉल्व्ह करावं लागतात, मंडळात जाऊन ते त्रुटी सॉल्व्ह करावं लागतात. आता हे झालं, आता सँक्शन लेटर झाला, आता तुम्हाला हप्ता, आता तुमचे हप्ते तुम्हाला पाडून दिले 5 वर्षात. आता अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ तुम्हाला 5 वर्षामध्ये हे करणार आहे, परतफेड करणार आहे. तुम्हाला आता हप्ते पाडून दिले, तुमचा पहिला हप्ता कटला, बँकेत जायचं, लोन अकाउंटचं स्टेटमेंट, जे हप्ता कटलाय तुमचा ते स्टेटमेंट घ्यायचं, त्याच्यावर सही शिक्का घ्यायचं, पुन्हा पोर्टलवरती यायचं, पोर्टलवरती येऊन त्याला अपलोड करायचं, बाबा माझा एवढा या महिन्यातला एवढा हप्ता होता, त्याच्यामधलं व्याज माझं एवढं कटलं, आणि ते तुमच्या लोन अकाउंट राहते, ते प्रूफ अपलोड केलं. हा, याच्यात दर महिना आणि 3 महिने, म्हणजे 1 महिना करू शकता, 2 महिने करू शकता, 3 महिने करू शकता एकाच वेळेस. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही म्हणले नाही आता काय म्हणजे आता येऊ शकणार, अडचण यायला काय पुढच्या महिन्यात करू द्यायचा, 3रा महिना करू द्यायचा, 3 महिन्याचे एकदाच करू शकता, 1 महिन्याचे करू शकता, 2 महिन्याचे करू शकता. पण जेव्हा हे तुमचे क्लिअर होतील त्याच्या बादचे महिने नंतरच क्लिअर होतील. म्हणजे हे 3 म्हणजे याच्या अकाउंट पेमेंटला गेले की नंतर तुमचे पुढचे महिने ओपन होणार. 1, 2, 3 तुम्ही 1 महिन्याचं करू शकता, 2 महिन्याचं 3. आणि हे जे झालं, हे जे तुमचं आता अपलोड झालं पेमेंट तुमचं, आता हे बघा, आता शेवटी फंड असणे गरजेचं आहे. वरती फंड संपला थांबू शकते महिना 1.5 महिना, असं काही नसते. जसा फंड वरतून येईल तसं तुमच्या अकाउंटला ते व्याज परतावा रिटर्न पडत असतो. आणि महत्वाचं अजून, व्याज परताव्यासाठी पडण्यासाठी तुमचे आधार कार्ड, जे बँकेशी आधार कार्ड लिंक आहे ना, त्याच अकाउंटचा चेक पण लागतो. जेव्हा आपण सँक्शन लेटर अपलोड करतो का, ज्या खात्यामध्ये तुम्हाला व्याज परतावा घ्यायचा आहे त्या खात्याचा चेक लागतो, आणि ते चेक पण प्रिंटेड पाहिजे. आता काय बँक आहे ते स्टॅम्प मारून सेव्हिंगचं लागते का? हा, सेव्हिंगचा म्हणजे आधार लिंक, म्हणजे तुम्हाला जे डीबीटी थ्रू डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, डीबीटी म्हणजे आधार लिंक थ्रू तुमचे जे पैसे पडतात त्या खात्यात. मग आपला सेव्हिंगचा लागते ते, आपला दुसरा फॉर्मचा सोडून लागेल ते. हा, सेव्हिंग फॉर्मचा आधार सेव्हिंगचा जसं तुम्ही आहे ना. ओके, धन्यवाद. झालं. आता या दादांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तर अजून काय फर्म रिलेटेड यायचे आहेत ते सगळे यांना मी PDF वगैरे देऊन, कारण व्हिडिओ लांब होत आहे खूप, त्याच्यामुळे एवढं बोलणं. अजून रिलेटेड तुम्हाला अडचणी असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा खाली नंबर टाकत आहे, जॉईन व्हा, तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळी माहिती मिळेल, किंवा आम्हाला पर्सनली कॉल केला तरी चालते.